आणि आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि उपनगरातल्या बातम्या। कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करा, सुप्रीम कोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश। कबुतरांना खायला घालणं सार्वजनिक त्रास आणि आरोग्यासाठी धोकादायक, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी 60,000हून अधिक अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आज कागदपत्र अपलोड आणि शुल्क भरण्याची मुदत। एमबीबीएस आणि बीडीएस साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी 2 ऑगस्टला जाहीर होणार। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता बोगद्याचं काम लवकरच पूर्ण होणार। चित्रनगरीतील झाडं हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी। जोड रस्त्याच्या बोगद्यासाठी चित्रनगरीतील 95 झाडं हटवावी लागणार। मध्य रेल्वे कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबईतून अतिरिक्त 44 विशेष ट्रेन चालवणार। दिवा चिपळूण मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी 2 सेवा चालवल्या जाणार। गणेशोत्सवात 296 ट्रेन भक्तांसाठी धावणार। कर्नाळा बँकेतील 560 कोटींचं कथित गैरव्यवहार प्रकरण 386 कोटींचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं बँकेच्या खातेदारांना दिलासा। हस्ताक्षर खराब असल्यानं शिक्षिकेकडून 8 वर्षीय विद्यार्थ्याच्या हाताला मेणबत्तीचे चटके। मालाड पूर्वच्या गोकुळधाम परिसरातील घटना। खासगी शिकवणी घेणाऱ्या जयश्री राठोड विरोधात गुन्हा दाखल। ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयचं कल्याण पूर्वमध्ये काम बंद आंदोलन। पगार कपात आणि वाढलेल्या अंतरावरून कर्मचाऱ्यांचा संताप। निर्णय होईपर्यंत काम न करण्याचा इशारा। विरोधकांना एका गाडीत बसवून सीमेवर पाठवायला हवं, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की सैन्य आपल्यासाठी काय करतं। डोंबिवलीत महिलांना मार्गदर्शन करताना चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा। टिटवाळ्यातील फार्म हाऊसवर झालेल्या हल्ल्यात अद्यापही कुणालाही अटक नाही। शिंदेंचा युवासेना पदाधिकारी विकी भुल्लर आणि 8 जणांवर गुन्हा दाखल। गाणी लावण्याच्या वादातून करण जाधव या तरुणावर हॉकी स्टिक आणि हातोड्यानं हल्ला। आठवड्याभरानंतरही आरोपी फरार।